तर नमस्कार. आपण आज पुन्हा एकदा जी-के जनरल नॉलेजविषयी प्रश्न घेऊन आलेलो आहे आणि ते प्रश्न, पुरस्कार आणि सन्मान याच्यावर आधारित प्रश्न काही तुम्हाला असणार आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला क्रीडा संघटना आणि आगमय स्पर्धा याच्या आधारित पण काही प्रश्न असणार आहे. त्यानंतर खाली क्रीडा विजय पथक आणि स्पर्धा 2025-26ची. तर असे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. तर तुम्हाला माहिती पण नसेल असे प्रश्न याच्यामध्ये ॲड केलेले आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा. तर पहिला प्रश्न आहे की 43व्या लो टिळक पुरस्कार कोणाला मिळाला? तर तो कोणाला मिळाला होता? तो मिळाला होता नितीन गडकरी यांना लोकमान्य पुरस्कार मिळाला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विंदा करंदीकर पुरस्कार 2024चे विजेते कोण आहे? तर ते कोण आहे? रावसाहेब बोराडे. त्यानंतर 3 विंदा करंदीकर पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? तो श्रीनिवास कुलकर्णी यांना मिळाला आहे. त्यानंतर साहित्य भूषण 2025 पुरस्कार कोणाला मिळाला? तर तो मधु मंगेश कर्णिक यांना मिळाला. त्यानंतर 5 साहित्य भूषण 2026 पुरस्कार कोणाला मिळाला? तर तो भालचंद्र नेमाडे यांना मिळाला आहे. त्यानंतर 6 महाराष्ट्र भूषण 2024 हे विजेते कोण आहेत? तर ते आहे राम सुतार. त्याच्यानंतर पुण्यभूषण पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? तर तो विजय केळकर यांना पुण्यभूषण पुरस्कार 2025ला मिळाला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, जनस्थापन पुरस्कार 2025चे विजेते कोण आहे? तर ते सतीश आळेकर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन खाली 59व्या ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? तर 59वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता विनोद कुमार शुक्ल यांना. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, बुकर पुरस्कार 2025चे विजेते कोण आहे? तर ते बानू मुश्ताक हे आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, 39वा शाहू महाराज पुरस्कार कोणाला मिळाला? तर तो मिळाला जब्बार पटेल यांना. शाहू महाराज पुरस्कार हा 39वा मिळाला होता. त्यानंतर 12 67वा रायमन मॅसेस पुरस्कार कोणाला मिळाला? तर तो मिळाला सफिकाना हुसेन यांना. त्यानंतर 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला? तर तो मिळाला होता मोहनलाल यांना. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, रा बाल पुरस्कार महाराष्ट्र कोणाला मिळाला? तर तो अर्णव महर्षी यांना मिळाला आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 15वा पुरस्कार कोणाला मिळाला? तर तो अनुरा यांना मिळाला आहे. त्याच्यानंतर 16वा क्वेश्चन, विष्णुदास भावे 2025 पुरस्काराच्या विजेते कोण आहे? तर ते आहे नीना कुलकर्णी. त्याच्यानंतर 17 राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला मिळाला? तो जयंत नारळीकर यांना मिळाला आहे. त्याच्यानंतर अभेर पुरस्कार 2025चे विजेते कोण आहे? तर ते मासिक काशीवार ही आहे. त्याच्यानंतर प्रित्झाक पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? तर तो लिऊ जिआकुन यांना मिळाला. त्याच्यानंतर 20वा पुलित्झर पुरस्कार 2025चे विजेते कोण आहे? तर ते पाल्सिवर एव्हरेट हे आहे. त्याच्यानंतर 21वा टाइम पर्सन 2025 म्हणून कोणाची निवड झाली? तर ते द एर्चंट ऑफ AI याची निवड झाली. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, फिफा शांता पुरस्कार कोणाला मिळाला? तर तो डोन ड्रम यांना मिळाला. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पेंडा इंडिया पर्सनल म्हणून कोणाची निवड झाली? तर ती रवीना टनन यांची निवड झाली. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, चायनीज ऑफ द अर्थ पुरस्कार कोणाला मिळाला? तर तो सुप्रिया साहू यांना मिळाला. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, टाइम रेडिओ ऑफ द इयर कोण आहे? तर ते नील मोहन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, टाइम ॲथलीट द इयर कोण आहे? तर ते अज्जा विल्सन हे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, साहित्य नोबेल कोणाला मिळाला? तर ते आहे लासझलो क्रानॉस्लीकाई यांना मिळाले. त्याच्यानंतर क्रीडा संघटना आणि आगमनावरती स्पर्धा. तर पहिला क्वेश्चन याच्यामधला, ऑलिम्पिकचे अध्यक्ष कोण आहेत? ते क्रिकेट कमिटी ही आहे. त्याच्यानंतर आशियाई ऑलिम्पिकचे
अध्यक्ष कोण आहेत ते रणधीर सिंग हे अध्यक्ष आहे. त्याच्यानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत तर ते TP उषा हे आहे. त्याच्यानंतर भारतीय पॅरा ॲम्ब्युलन्सचे अध्यक्ष कोण आहेत ते देवेंद्र झांझरी हे आहे. त्याच्यानंतर ICCचे अध्यक्ष कोण आहेत ते जय शाह हे आहे. त्याच्यानंतर खाली BCCIचे अध्यक्ष कोण आहेत ते मिथुन मनहार हे आहे. त्याच्यानंतर खाली नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत ते रोहित पवार हे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत ते अजिंक्य नाईक हे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, ऑलिम्पिक 2008चे कोठे होणार आहे तर ती 2028 कोठे होणार आहे तर ती लॉन्च एजन्सी या देशामध्ये होणार. त्याच्यानंतर ऑलिम्पिक 2032 कोठे होणार ती ब्रिपनेस येथे होणार. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, फिफा 2026चे यजमान देश कोण आहे तर ते आहे अमेरिका, कॅनडा, मेक्सिको हे देश आहे. त्यानंतर क्रीडा विजेतेपद आणि स्पर्धा 2025-26 तर पहिला प्रश्न, TV विश्वचक्र 2026चा विजेता संघ कोणता तो भारत. त्याच्यानंतर रणजी ट्रॉफी 2025-26चे विजेतेपद कोणी मिळवले, जम्मू काश्मीर यांनी मिळवले. त्याच्यानंतर विजय हजारे ट्रॉफी 2026चा विजेता कोण तर विदर्भ हे आहे. त्याच्यानंतर IPL 2025चे विजेते कोण आहेत ते RCB हे आहे. त्याच्यानंतर 67वा महाराष्ट्र केसरी कोण ठरला तर तो पृथ्वीराज मोहोळ हे ठरले. त्याच्यानंतर 12वी प्रो कबड्डी लीग कोणी जिंकली ते दबंग दिल्ली यांनी जिंकले. त्याच्यानंतर संतोष ट्रॉफी 2025-26चे विजेते कोण आहेत ते सर्व्हिसेस हे आहे. त्याच्यानंतर खाली जागतिक निदर्शक तर हे तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून त्या पुढची व्हिडिओमध्ये आपण घेऊन येणार जागतिक निषेध. त्याच्यामध्ये तुम्हाला काही जगातील प्रश्न आहेत, तुम्ही प्रश्न वाचून घ्या. इथं पहिला प्रश्न आहे की जागतिक शांतता निर्देशक करण्याचा क्रम कितवा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक दहशतवाद निर्देशकांचा भारताचा क्रम कितवा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन खाली, जागतिक आनंदी निर्देशकांत भारत क्रमांक कितवा आहे, असे काही प्रश्न आहेत. त्याच्यानंतर खाली एक आहे, बदललेली नावे आणि महत्त्वाची ठिकाणे, केरळ राज्याचे नवीन प्रस्तावित नाव काय आहे तर ते केरमळ हे आहे. त्यानंतर राज्यपथनाचे नवीन नाव काय तर ते कर्तव्य पथक हे आहे. औरंगाबादचे नवीन नाव आहे संभाजीनगर. उस्मानाबादचे नवीन नाव काय आहे धाराशिव. असे तुम्हाला प्रश्न बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तुम्हाला हे प्रश्न पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला नक्कीच मिळतील.